सुरू करते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंदो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे विवेचन करतात. 3 गुण कुठले आहे? सत्व, रज आणि तम. हे अर्जुना, या 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो, सर्व द्वंद्वातून मुक्त हो आणि लाभ व रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो. आता आपण याचा अर्थ पाहू. त्रैगुण्य विषया वेदहा, या ठिकाणी वेदांचे तात्पर्य वेदांच्या त्या अंशाशी आहे ज्या तिन्ही गुणांचे आणि तिन्ही गुणांच्या कार्यांचे स्वर्गादी भोग भूमींचे वर्णन आहे. सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहेत आणि यांचे कार्य 3 वेगळे आहे आणि वेदांचे त्या अंशाशी आहे ज्या तिन्ही गुणांचे आणि तिन्ही गुणांच्या कार्यांचे आणि स्वर्गादी भोग भूमींचे वर्णन आहे. म्हणजे मनुष्याला ज्याच्यात आवड आहे त्यांचं वर्णन आहे. या ठिकाणी उपयुक्त पदांचे तात्पर्य वेदाची निंदा करण्यात नाही तर निष्काम भावाच्या महिमेचे वर्णन करण्यात आहे. जसे हिऱ्याच्या वर्णनाबरोबर काचेचे वर्णन केले जाते तर त्याचे तात्पर्य काय आहे? काचेची निंदा करण्यात नाही तर हिऱ्याचे महात्म्य सांगण्यात आहे. पण हिरा जर हा महत्वाचा आहे तर काच कशी आहे हे सुद्धा सांगायला हवं. तसंच त्यांनी सांगितलं की वेदांची निंदा करायची नाही पण आपल्याला त्रिगुणांचं वर्णन करायचं आहे. तसेच येथे निष्काम भावाचा महिमा सांगण्यासाठी वेदांच्या सकाम भावाचे वर्णन आलेले आहे, निंदेसाठी नव्हे. वेद केवळ 3 गुणाचे कार्य असलेल्या संसाराचेच वर्णन करणारे आहेत असे नाही. वेदात परमात्मा आणि त्याच्या प्राप्तीच्या साधनांचेही वर्णन आहे. निस्त्रय गुण्यो भवार्जुन, हे अर्जुना, तू 3 गुणांचे कार्य असलेल्या संसाराच्या इच्छेचा त्याग करून संसारापासून विरत हो. संसार निर्द्वंद म्हणजे की तू जिथे सत्व, रजत, तम गुण आहे, संसाराच्या इच्छा आहे, त्यांचा तू त्याग कर, संसारापासून तू विरक्त हो. निर्द्वंद म्हणजे संसारातून उत्थान होण्यासाठी राग आणि द्वेष इत्यादी द्वंद्वाहून रहित होण्याची फार मोठी आवश्यकता आहे. म्हणजे तू राग आणि द्वेष मनात ठेवू नकोस, कारण हेच वास्तविक मनुष्याचे शत्रू आहेत, अर्थात त्याला संसारात फसविणारे आहेत. म्हणून तू संपूर्ण द्वंद्वापासून रहित हो. तू तुझ्या मनात द्वंद्व ठेवू नको की हे माझे नातेवाईक आहे, मी यांच्याशी कसं युद्ध करू, यांना कसं मारू. येथे भगवान अर्जुनाला निर्द्वंद होण्यासाठी आज्ञा का देतात? त्याचं कारण असं आहे की द्वंद्वांनी संमोह होतो, संसारात फसगत होते. जेव्हा साधक निर्द्वंद होतो तेव्हा तो दृढ होऊन भजन करू शकतो. निर्द्वंद झाल्यास साधक सुखपूर्वक संसार बंधनातून मुक्त होतो. निर्द्वंद झाल्याने मोह नाहीसा होतो. म्हणजे हे का ते का हे चांगलं की ते चांगलं आहे असं जेव्हा होतो तर तेव्हा जो मोह झालेला असतो तो हे निर्द्वंद झाल्याने मोह नाहीसा होतो. निर्द्वंद झाल्याने साधक कर्म करूनही बांधला जात नाही. मी केलं करून तो त्याच्या भोवती राहत नाही. तात्पर्य असे आहे की साधकाची साधना निर्द्वंद होण्यानेच दृढ होते. म्हणून भगवान अर्जुनाला निर्द्वंद होण्याची आज्ञा देतात. दुसरी गोष्ट अशी की जर संसारात कोणत्याही वस्तू व्यक्तीविषयी आसक्ती असेल तर दुसऱ्या वस्तू किंवा व्यक्ती इत्यादी द्वेष निर्माण होतो. हा नियम आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. असे झाल्यास भगवंतांची उपेक्षा होईल. हाही एक प्रकारचा द्वेष आहे. म्हणजे इथे भगवंत दुसऱ्या स्थानावर जातील आणि हा सुद्धा द्वेष आहे की भगवंतावर आपण प्रेम करत नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही असे आहे. पण साधकाला जेव्हा भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल तेव्हा संसाराशी द्वेष होणार नाही. भगवंतावर प्रेम करा, देवाशी सख्य जोडा, म्हणजे संसाराशी द्वेष होणार नाही. तर संसारापासून स्वाभाविक उपरती होईल. उपरती होण्याची पहिली अवस्था ही असेल की साधकाचा प्रतिकूलतेत द्वेष राहणार नाही. म्हणजे जर एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली, प्रतिकूल झाली तर त्याच्यामध्ये तो द्वेष करणार नाही. असे जर केले तर त्याची उपेक्षा होईल. उपेक्षेनंतर उदासीनता येईल आणि उदासीनतेनंतर उपरती होईल. उपरतीत सर्व राग द्वेष नष्ट होतात.
या क्रमात जर बारकाईने पाहिले तर उपेक्षेत राग द्वेषांचे संस्कार राहतात. उदासीनतेमध्ये राग द्वेषाची सत्ता असते आणि उपरतीमध्ये राग द्वेषांचे संस्कार आणि सत्ता राहत नाही, तर राग द्वेषांचा संपूर्णपणे अभाव होतो. उपेक्षेमध्ये राग द्वेषाचे संस्कार होतात, म्हणजे आपण त्याच्यात राग आणि द्वेष पाहतो. आणि उदासीन झालं तर राग द्वेषाची सत्ता असते, की राग आणि द्वेष आपल्या मनामध्ये सतत येतो. आणि उपरती झाली तर त्यामध्ये राग द्वेषांचे संस्कार आणि सत्ता राहत नाही. आपण म्हणतो ना, तिला आता उपरती झाली की चांगलं वागायची, काही म्हणतो आपण, सासूबद्दल, सुनेबद्दल, नंडेबद्दल, मैत्रिणीबद्दल. तर तेव्हा आपण उपरती हा शब्द वापरतो, पण त्याचा खरा खरा असा अर्थ आहे की उपरतीमध्ये राग द्वेषाचे संस्कार आणि सत्ता राहत नाही. म्हणजे मी केलं माझ्यामुळे झालं हे राहत नाही, आणि राग द्वेषाचा संपूर्णपणे अभाव होतो. नित्य सत्वस्थ द्वंद्वापासून रहित होण्याचा उपाय जो नित्य निरंतर राहणारा सर्वत्र परिपूर्ण असलेला परमात्मा आहे. जर द्वंद्वापासून आपण रहित झालो तर तो नित्य निरंतर राहणारा आणि सर्वत्र परिपूर्ण असलेला परमात्मा आहे. त्यात स्थिर होणे शक्य आहे. तरी तू त्यात निरंतर स्थित राहा. म्हणजे भगवंत अर्जुनाला म्हणतात की तू त्याच्यामध्ये स्थिर राहा. नित्य सत्वस्थ म्हणजे निरंतर स्थित राहा. निर्योग क्षेम, तू योग आणि क्षेमाची इच्छा सुद्धा ठेवू नकोस, कारण जे केवळ मतपरायण होतात त्यांचा योगक्षेम मी स्वतः चालवतो. मतपरायण होतात म्हणजे देवावर विश्वास ठेवतात, जे देव बुद्धी देईल त्याप्रमाणे ते चालवतात. आणि जेव्हा ते देवावर विश्वास ठेवतात तेव्हा त्यांचं सर्व संसार योगक्षेम स्वतः भगवंत करतात. आत्मवान, तू केवळ परमात्मा परायण हो. एक परमात्मा प्राप्तीचाच उद्देश ठेव. तू परमात्म्याला शरण जा, म्हणजे परमात्मा प्राप्तीचा तू उद्देश ठेव. परिशिष्ट भाव मध्ये आहे. निर्द्वंद म्हणजे वास्तविक, जड चेतन, सत असत, नित्य अनित्य, नाशवान अविनाशी इत्यादीचा भेद सुद्धा द्वंद आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण जो फरक करतो तो फरक करणं सुद्धा द्वंद आहे. योग आणि क्षेम याची इच्छा हा सुद्धा द्वंद आहे. द्वंद झाल्याने सर्व काही भगवंतच आहे या वास्तविकतेचा अनुभव येत नाही, कारण की आपण भेदाभेद करतो. कारण जर सर्व काही भगवानच आहेत तर मग जड चेतन इत्यादीचे द्वंद कसे काय राहू शकते. म्हणून भगवंताने अमृत आणि मृत्यू, सत आणि असत दोन्हींना आपले स्वरूप सांगितले आहे. अमृतैचैव मृत्युश्च सदसच्चाहम अर्जुन, 9व्या अध्यायात. त्रिगुण रहित निर्द्वंद इत्यादी झाल्याने आता काय होईल हे भगवंत सांगतात. यावान अर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. यावान अर्थ, पाण्याने सर्वस्वी परिपूर्ण, स्वच्छ, निर्मळ अशा महान सरोवराची प्राप्ती झाल्यास मनुष्याला लहान लहान पाण्याच्या डबक्यांची काहीही आवश्यकता राहत नाही. कारण लहानशा डबक्यात जर हातपाय धुतले गेले तर त्यात माती मिसळल्याने ते पाणी गढूळ होते आणि स्नान करण्याच्या लायक राहत नाही, कारण की ते अस्वच्छ होतं. आणि जर त्यात स्नान केले तर कपडे धुण्याच्या लायक राहत नाही, आणि जर कपडे धुतले तर ते पाणी पिण्याच्या लायक राहत नाही. परंतु महान सरोवर मिळाल्यास त्यात सर्व काही केले तर त्यात काहीही फरक पडत नाही. अर्थात त्याची स्वच्छता, निर्मळता, पवित्रता जशीच्या तशीच राहते. म्हणजे जर कमी पाणी असेल, म्हणजे मला असं वाटतं असं त्यांचं असेल की जर तुम्ही बुद्धी अशी मर्यादित ठेवली, म्हणजे परिपूर्ण बुद्धीचा वापर केला नाही, तुम्ही थोड्याशाच बुद्धीचा वापर केला तर तुम्ही त्या डबक्यातल्या सारखं तेच ते तिथे राहता. आणि जर बुद्धी मोठ्या प्रमाणावर सम प्रमाणात योगस्थ होऊन जर तिचा विचार केला तर ती सरोवरासारखी तुम्हाला त्याच्यामध्ये काहीही वाईट दिसत नाही, असं मला आता वाटतंय की याचा अर्थ आपण असा लावू शकतो. त्याच्यावर नंतर कोणी बोललं तर आपण याच्यावर चर्चा करूया. तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. तसेच जे महापुरुष परमात्म तत्वाला प्राप्त झाले आहेत त्यांच्यासाठी वेदात सांगितलेले यज्ञ, दान, तप, तीर्थ, व्रत इत्यादी जेवढे म्हणून पुण्यकारक कर्म आहेत त्या सर्वांशी त्याचे काहीही प्रयोजन राहत नाही. म्हणजे जे महापुरुष परमात्मा तत्वाला पोहोचलेले आहेत त्यांनी ह्या ज्या क्रिया, यज्ञदान क्रिया ह्या त्यांनी केल्याच पाहिजे असे काहीही प्रयोजन नाही. अर्थात ते पुण्यकर्म त्यांच्यासाठी लहान लहान डबक्यासारखे होतात.
म्हणजे त्यांनी इतकं मोठं परमात्म्याला त्यांनी निवडलेलं आहे, परमात्मा त्यांना भेट झालेली आहे, तर हे लहान कार्य त्यांना लहान डबक्यांसारखे होतात. तसाच दृष्टांत पुढे 17व्या श्लोकात सुद्धा दिलाय. ज्ञानी महात्मा समुद्राप्रमाणे गंभीर असतो. त्याच्यासमोर कितीही भोग आले तरी ते भोग त्याच्या कोणतीही विकृती त्याच्यात उत्पन्न करू शकत नाही. जो परमात्मा तत्वाला जाणणार आहे आणि वेद आणि शास्त्रांच्या तत्वालाही जाणणार आहे, त्या महापुरुषाला इथे ब्राह्मणस्य विजानतः असे म्हटले आहे. तावान म्हणण्याचे तात्पर्य म्हणजे परमात्म तत्वाची प्राप्ती झाल्यास तो तिन्ही गुणाहून रहित होतो. म्हणजे सत्व रजतमचा विचार त्याच्या मनात येत नाही आणि तो त्या गुणांनी अलिप्त राहतो. तो निर्द्वंद होतो, अर्थात त्याच्यात राग द्वेष इत्यादी राहत नाहीत. तो नित्य तत्वात स्थित होतो. तो निर्योगक्षेम होतो, अर्थात एखादी वस्तू मिळावी आणि त्या वस्तूची रक्षा होत राहावी असा त्याचा भाव राहत नाही. तो सर्व काळ मतपरायण असतो. परिशिष्ट भाव, सांसारिक भोगाचा अंत नाही. अनंत ब्रह्मांड आहेत आणि त्यात अनंत प्रकारचे भोग आहेत, परंतु त्यांचा त्याग केला, त्यापासून असंग झाले तर त्यांचा अंत होतो. तसेच कामना सुद्धा अनंत आहेत, परंतु त्यांचा त्याग केला, निष्काम झाले तर त्यांचा अंत होतो. आता समबुद्धी विषयी ऐकण्यास आज्ञा दिली होती 39व्या श्लोकात. आता पुढच्या श्लोकात त्याची प्राप्ती करायची आहे, तर कसे करायचं? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर मा ते संगोस्त्व कर्मणी. तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफलांवर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस. तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. आता याचा विश्लेषण पाहूया. प्राप्त कर्तव्य कर्माचे पालन करण्यातच तुझा अधिकार आहे. यात तू स्वतंत्र आहेस, कारण मनुष्य योनी कर्मयोनी आहे. मनुष्याशिवाय दुसरे कोणतेही योनी नवीन कर्म करण्यासाठी नाही. पशु पक्षी, जंगम, वृक्ष, लता इत्यादी स्थावर प्राणी नवीन कर्म करू शकत नाही. देवता इत्यादी मध्ये नवीन कर्म करण्याचे सामर्थ्य आहे, परंतु ते केवळ पूर्वी केलेले गेलेले यज्ञ, दान इत्यादी शुभ कर्माचे फळ भोगण्यासाठीच आहेत. ते भगवंताच्या विधानानुसार मनुष्याला कर्म करण्याची सामग्री देऊ शकतात, पण केवळ सुखभोगातच लिप्त असल्या कारणाने स्वतः नवीन कर्म करू शकत नाही. नरकातील जीव देखील भोग योनी असल्याने आपल्या दुष्कर्माचे फळ भोगतात, पण ते नवीन कर्म करू शकत नाही. नवीन कर्म करण्याचा केवळ मनुष्याचाच अधिकार आहे. भगवंताने सेवारूपी नवीन कर्म करून केवळ आपला उद्धार करण्यासाठीच हा अंतिम मनुष्य दिलेला आहे. म्हणजे या जन्मात जे आपण चांगले कर्म करतो त्याचा पुढील जन्मामध्ये आपल्याला उपयोग होतो, म्हणून आपण नवीन नवीन कर्म करू शकतो. जर जीव आपल्यासाठी कर्म करेल आणि बंधनात पडेल किंवा कर्म न करता आळस प्रमादात पडून राहील, तर वारंवार जन्म आणि मरण सुरूच राहील. म्हणून भगवान सांगतात की तुझा केवळ सेवारूप कर्तव्य कर्म करण्याचाच आधार आहे. म्हणजे तुला हा जो जन्म मिळालेला आहे, या जन्मामध्ये तू सेवारूप कर्तव्य कर्मच फक्त करायचं आहे. कर्मणी, कर्मणी म्हणजे मनुष्यासमोर देश, काळ, घटना, परिस्थिती इत्यादींविषयी शास्त्रविहित कर्म तर वेगवेगळी असतील, परंतु एका काळात एक मनुष्य कोणत्याही एका कर्माला तत्परतेने करू शकतो. एकाच वेळा भरपूर कर्म करू शकत नाही, एका वेळा एकच कर्म करू शकतो. जसे म्हणजे हे धर्माचं सांगितलं की धर्म, ज्या धर्मामध्ये तुझा जन्म झालाय, ज्या धर्माचं कर्म करणे हे उद्दिष्ट आहे किंवा तो सेवा काळ आहे, त्याप्रमाणे तू कार्य कर. जसे क्षत्रिय असल्यामुळे अर्जुनासाठी युद्ध करणे, दान देणे इत्यादी कर्तव्य कर्माचे विधान आहे. पण वर्तमान काळात युद्धाचे वेळी तो एक युद्धरूप कर्तव्य कर्मच करू शकतो. दान इत्यादी कर्तव्य कर्म करू शकत नाही. क्षत्रिय धर्म असल्यामुळे त्याने फक्त धर्माप्रमाणे युद्ध करावं, दान धर्म करू नये. जीवनात मार्मिक विचारता, मनुष्य शरीरात दोन गोष्टी आहेत, जुन्या कर्माचा फलभोग आणि नवीन पुरुषार्थ. दुसऱ्या योनीत केवळ जुन्या कर्माचा फलभोग आहे, अर्थात कीट, पतंग, पशु पक्षी, देवता, ब्रह्मलोकापर्यंतच्या योनी भोग योनी आहेत. हे सगळे
भोग योनी आहेत. म्हणून त्यांच्यासाठी असे करा आणि असे करू नका हे विधान नाही. पशु पक्षी कीट पतंग इत्यादी काही कर्म करतात, त्यांचे ते कर्म सुद्धा फलभोगच आहे. कारण त्यांच्याद्वारे केले जाणारे कर्म त्यांच्या प्रारब्धानुसार पूर्वीच लिहून ठेवलेले आहे. म्हणजे मागचा त्यांचा जो जन्म झालाय कीटक आणि पक्ष्यांचा, तर त्यांनी जे प्रारब्धामध्ये कर्म केलेले आहे त्याप्रमाणे त्यांना हा जन्म झालेला आहे. त्यांच्या जीवनात अनुकूल प्रतिकूल परिस्थितीचा जो काही भोग होतो तो सुद्धा फलभोगच आहे. परंतु मनुष्य शरीर तर केवळ नवीन पुरुषासाठीच मिळाले आहे, जेणेकरून त्याने आपला उद्धार करून घ्यावा. म्हणजे जर आपण या जन्मी चांगलं वागलो आणि आपण आपला उद्धार केला तर पुढचा जन्म चांगला मिळेल. या मनुष्य शरीरात दोन विभाग आहेत. एक तर याच्या समोर जुन्या कर्माचे फलरूपात अनुकूल प्रतिकूल परिस्थिती येते आणि दुसरा हा नवीन पुरुषार्थ नवीन कर्म करतो. नवीन कर्मानुसारच त्याचे भविष्य निर्माण होते. म्हणून शास्त्र, संत महापुरुषांचा विधिनिषेध, राज्य इत्यादींचे शासन केवळ मनुष्यासाठी असते. म्हणजे मनुष्याने शास्त्र कसं आहे हे पाहिलं पाहिजे, संत महापुरुष कसं सांगतात वागायला, विधी आणि निषेध ते पाहिलं पाहिजे, आणि राज्य इत्यादींचे शासन म्हणजे समाजामध्ये कसे वागावे हे सर्व मनुष्यासाठी आहे. कारण मनुष्यामध्ये पुरुषार्थाची प्रधानता आहे, नवीन कर्म करण्याची स्वतंत्रता आहे. परंतु मागील कर्माच्या फलस्वरूप मिळालेल्या अनुकूल प्रतिकूल परिस्थितीला बदलण्यात हा परतंत्र आहे. म्हणजे मागच्या जन्मी कसा वागलाय त्याप्रमाणे यंदा फलभोग त्याला या जन्मी करायचे आहे, हे मात्र तो बदलू शकत नाही. हे करण्यासाठी तो परतंत्र आहे. तात्पर्य असे, मनुष्य कर्म करण्यात स्वतंत्र आणि फलप्राप्तीत परतंत्र आहे. म्हणजे मनुष्याने कसं कर्म करायचं याचं त्याला स्वतंत्र आहे. परीक्षा द्यायची आहे नाही द्यायची, अभ्यास करायचा नाही करायचं, शिकायचं नाही शिकायचं, ज्याच्यामध्ये त्याला स्वतंत्र आहे. पण फलप्राप्तीत मी पास होईल नाही होईल किंवा मी परीक्षा देईल की नाही, तर हे ते मात्र परतंत्र आहे. जे स्वतः न करता जे दुसऱ्यांनी ठरवायचं आणि करायचं आहे त्याच्यामध्ये तो तिथे अधिकार त्याचा नाही आहे. परंतु अनुकूल प्रतिकूल रूपाने प्राप्त झालेल्या परिस्थितीचा सदुपयोग करून मनुष्य त्याला आपल्या उद्धाराची साधन सामग्री बनवू शकतो. कारण हे मनुष्य शरीर आपल्या उद्धारासाठीच मिळालेले आहे. म्हणून याचा नवीन पुरुषार्थ सुद्धा उद्धारासाठीच आहे आणि जुन्या कर्माच्या फलरूपाने प्राप्त झालेली परिस्थिती ही उद्धारासाठी आहे. हे खूप मोठं आहे. हे आपण आता नंतर वाचू शकतो, नाही आपला खूप वेळ जाईल. खूप मोठं आहे, 2 पान आहे. आता भगवंत सांगतात आहे, कर्म करीत असताना सम राहायचा, म्हणजे बुद्धी सम ठेवायची. तर ते कसं राहायचं, तर ते 48व्या श्लोकात सांगतात आहे. योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्धो समो भूत्वा समत्वै योग उच्यते. हे अर्जुना, यश आणि अपयशाबद्दलच्या संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने तुझे कर्म कर. अशा समभावालाच योग असे म्हटले आहे. संगन त्यक्त्वा, कोणत्याही कर्मात, कोणत्याही कर्मफलात, कोणत्याही देश काळ घटना परिस्थिती अंतःकरण बहिःकरण इत्यादी प्राकृत वस्तूविषयी तुझी आसक्ती नसावी. म्हणजे कुठल्याही तू कर्मात म्हणजे काम करताना कर्मफलात देश काळ घटना याचा तू विचार करू नकोस किंवा याच्यामध्ये तू आसक्ती ठेवू नको. असं जर झालं तर, तसं जर झालं तर, त्याने हे केलं असतं तर मी चांगला झालो असतो, तर तू अशी आसक्ती आहे तर ही तू आसक्ती ठेवू नको. तरच तू निर्लिप्ततेने कर्म करू शकतोस. जर तू कर्मफल इत्यादी कशातही चिकटून राहशील तर निर्लिप्तता कशी राहील? आसक्ती जे ठेवली तर तू या सगळ्या गोष्टींनी तुझा जीव लपेटून जाईल. तर तू अलिप्त म्हणजे निर्लिप्त कसा राहशील? आणि निर्लिप्तते वाचून ते कर्म मुक्तीदायक कसे होणार, असे भगवंत विचारतात. सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा, आसक्तीच्या त्यागाचा परिणाम काय होईल? सिद्धी आणि असिद्धीत समता होईल. कर्माचे पूर्ण होणे अथवा न होणे, सांसारिक दृष्टीतून त्याचे फल अनुकूल होणे अथवा प्रतिकूल होणे, त्या कर्माच्या करण्यामुळे आदर निरादार, प्रशंसा निंदा होणे, अंतःकरणाची शुद्धी होणे अथवा न होणे इत्यादी इत्यादी ज्या सिद्धी असिद्धी आहेत त्यात समोर राहावे. म्हणजे द्वंद्व ठेवू नये किंवा भेदाभेद करू नये. कशामध्ये? कर्म पूर्ण होणे किंवा न होणे, सांसारिक दृष्टीतून त्याचे फळ अनुकूल मिळेल की प्रतिकूल मिळेल, त्या कर्माच्या करण्यामुळे आपल्याला आदर मिळेल की निरादर मिळेल,
प्रशंसा होईल की निंदा होईल, आणि अंतःकरणाची शुद्धी होईल किंवा नाही होणार. या सगळ्या सिद्धी आणि असिद्धी आहे, याच्यामध्ये तू भावनेने राहा. कर्मयोगाची एवढी समता अर्थात निष्काम भाव असावा की कर्माची पूर्ती होवो अथवा न होवो, फलाची प्राप्ती होवो अथवा न होवो, आपली मुक्ती होवो अथवा न होवो, मला तर केवळ कर्तव्य कर्म करणे आहे हे लक्षात ठेवावे. साधकाला असंगतेचा अनुभव आला नसेल, त्याच्यात समता आली नसेल, तरीही त्याचा उद्देश असंग होण्याचा, समोह होण्याचाच असावा. म्हणजे हे एकदम काही बटन दाबल्यासारखं आपल्यामध्ये शरीरात फरक होणार नाही. पण जर आपल्याला अनुभव आला तर आपला उद्देश असंग होण्याचा आणि समोह होण्याचाच असावा. जी गोष्ट उद्देशात येते तीच शेवटी सिद्ध होते. म्हणून साधनरूप समतेने अर्थात अंतःकरणाच्या समतेने साध्यरूप समता स्वतः येते. तदा योगमवाप्स्यसि योगस्थ कुरु कर्माणि. सिद्धी असिद्धीत समता झाल्यावर त्या समतेत निरंतर अटळ राहणेच योगस्थ होणे आहे. सिद्धी असिद्धीमध्ये समता झाल्यावर त्या समतेत निरंतर अटळ राहणे म्हणजे स्थिर राहणे, त्यालाच योगस्थ होणे असे म्हणतात. जसे एखाद्या कार्याच्या आरंभी गणपतीचे पूजन करतात, तर त्या पूजनाला कार्य करीत असताना प्रत्येक वेळी बरोबर ठेवले जात नाही. गणपती आपण पूजन करतो आणि खूप वस्तू असतात, खूप सामान असतो, सगळ्यांची पूजा करतो, दिव्याची, मातीची, कलशाची, सगळ्यांची. पण तेव्हा प्रत्येकाबरोबर गणपती असतो का? नाही. प्रत्येक वेळी बरोबर ठेवले जात नाही. तसेच कोणी असे समजू नये की आरंभी एक वेळ सिद्ध असिद्धीत सम झाले तर आता त्या समतेला नेहमी बरोबर ठेवायचे नाही. राग द्वेष करीत राहावयाचे आहे. म्हणून भगवान म्हणतात की समतेत निरंतर स्थित राहूनच कर्तव्य कर्म केले पाहिजे. राग द्वेष करायचा नाही, नेहमी समतेत निरंतर राहून स्थित राहून कर्तव्य कर्म करावे. समत्वम योग उच्यते. समताच योग आहे. अर्थात समता परमात्म्याचे स्वरूप आहे. ती समता अंतःकरणात निरंतर वास करून राहावयास हवी. ही समता अंतःकरणातच निरंतर वास करून पाहिजे, म्हणजे मग आपण समता ही परमात्मा स्वरूप आहे हे लक्षात येते. ज्यांचे मन समतेमध्ये स्थित झाले आहे त्या लोकांनी जिवंतपणे संसाराला जिंकले आहे. कारण ब्रह्म निर्दोष आणि सम आहे, म्हणून त्यांची स्थिती ब्रह्मामध्येच आहे. समतेचे नाव योग आहे. ही योगाची परिभाषा आहे. यालाच पुढे 6व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात म्हणतात, दुःखाच्या संयोगाचा ज्यात वियोग आहे त्याचे नाव योग आहे. हे 6व्या अध्यायात आपण पाहूया. एकच सिद्धी आणि असिद्धी अर्थात सुख दुःखात सम होणे ही एकच गोष्ट आहे. या श्लोकाचे तात्पर्य हे झाले की स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीराने होणाऱ्या संपूर्ण क्रियांना केवळ संसारासाठी सेवा रूपाने करणे आहे, आपल्यासाठी नव्हे. म्हणजे जे आपण कर्म करतोय हे ती सेवा आहे असं समजायचं, मी माझ्यासाठी करतो असे समजायचे नाही. असे करण्यानेच समता प्राप्त होते. बुद्धी आणि समता संबंधी आता विशेष त्यांनी सांगितलंय. बुद्धी 2 प्रकारची असते, अव्यवसायत्मिका आणि व्यवसायत्मिका. ज्यात सांसारिक सुख, भोग, आराम, मान, सन्मान इत्यादी प्राप्त करण्याविषयी ध्येय असते, ती बुद्धी अव्यवसायत्मिका असते. अव्यवसायत्मक आहे, निश्चयात्मक आणि अनिश्चयात्मक. म्हणजे ही अनिश्चय आहे. आणि ज्यात समता प्राप्त करण्याचा, आपले कल्याण करण्याचा उद्देश असतो, ती बुद्धी व्यवसायात्मिका म्हणजे निश्चयात्मक असते. तिथे निश्चय आपला परिपूर्ण झालेला असतो, आपण निश्चय ढळू देऊ नये. अव्यवसायात्मिका बुद्धी अनंत असते आणि व्यवसायात्मिका बुद्धी एक असते. ज्याची बुद्धी अव्यवसायात्मिका असते तो स्वतः अव्यवसायी असतो. बुद्ध्यो व्यवसायी नाम. तसेच तो संसारी असतो. ज्याची बुद्धी व्यवसायात्मिका असते तो स्वतः व्यवसायी असतो. व्यवसितो ही 6 म्हणजेच तो साधक असतो. समता ही 2 प्रकारची असते, साधनरूप समता आणि साध्यरूप समता. साधनरूप समता अंतःकरणाची असते आणि साध्यरूप समता परमात्म स्वरूपाची असते. सिद्धी असिद्धी, अनुकूलता प्रतिकूलता इत्यादी सम राहणे अर्थात अंतःकरणात राग द्वेष नसणे साधनरूप समता आहे, ज्याचे वर्णन गीतेमध्ये पुष्कळदा आलेले आहे. या साधनरूप समतेने ज्या स्वतः सिद्ध समतेची प्राप्ती होते ती साध्यरूप समता आहे. या साधनरूप समतेने ज्या स्वतः सिद्ध समतेची प्राप्ती होते
ती साध्यरूप आहे, म्हणजे साधना केल्यानंतर साध्यरूप समता प्राप्त होते, ज्याचे वर्णन याच अध्यायाच्या नंतर केलेले आहे. शेवटी केल्या 53व्या श्लोकामध्ये. आता या चारही भेदांना असे समजा की एक संसारी असतो आणि एक साधक असतो, एक साधन असतं आणि एक साध्य असतं. संसारी आणि साधक, संसारी आणि साधक असतो, एक साधन असते आणि साध्य असते. भोगणे आणि संग्रह करणे हा ज्याचा उद्देश आहे तो कोण आहे? संसारी आहे. त्याची एक निश्चयात्मका बुद्धी नसते, तर कामना रूपी अनेक शाखा असलेली बुद्धी असते. म्हणजे त्याला संसारामध्ये मन असतं त्याचं, आणि कामना, आसक्ती, ऐश्वर हे सगळे दुर्गुण त्याच्यामध्ये असतात. मला समतेचीच प्राप्ती करायची आहे, मग काहीही होवो असा निश्चय करणाऱ्याची व्यवसायात्मिका बुद्धी असते. निश्चय करणाऱ्यांची निश्चयात्मक बुद्धी असते. असा साधक जेव्हा व्यवहार क्षेत्रामध्ये येतो, तेव्हा त्याच्या समोर सिद्धी असिद्धी, लाभ हानी, अनुकूल प्रतिकूल परिस्थिती आल्यास तो त्यात सम राहतो. म्हणजे तो द्वेष करत नाही, द्वंद्व करत नाही, राग द्वेष करीत नाही. या साधनरूप समतेने तो संसाराहून पलीकडे जातो. इहैव त्यजित सर्गो येषां साम्ये स्थितं मनः. साधनरूप समतेने स्वतः सिद्ध समरूप परमात्म्याची प्राप्ती होते. जर साधना केली आणि समतेने जर आपण सिद्ध झालो तर आपण परमात्म्याची प्राप्ती करू शकतो. परिशिष्ट भावामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, गीता चित्तवृत्तींपासून संपूर्णपणे संबंध विवेच्छेदपूर्वक स्वतः सिद्ध समस्वरूपात स्वाभाविक स्थितीला योग म्हणते. गीता या योगात अर्थात समतेत स्थित झाल्यास मग कधी यापासून वियोग अर्थात व्युत्थान होत नाही, म्हणून याला नित्ययोग म्हणतात. चित्तवृत्तींचा निरोध झाल्यास तर निर्विकल्प अवस्था होते, परंतु समतेत स्वतः सिद्ध स्थितीचा अनुभव झाल्यास निर्विकल्प बोध होतो, म्हणजे सहजावस्था प्राप्त होते. निर्विकल्प बोध अवस्था नव्हे, तर संपूर्ण अवस्थाती तसेच त्यांचा प्रकाशक आणि संपूर्ण योग साधनांचे फल आहे. अवस्था तर निर्विकल्प आणि सविकल्प दोन्ही होतात, परंतु बोध निर्विकल्पच असतो. अशा प्रकारे गीतेचा योग पातंजल योग दर्शनाच्या योगाहून फारच विलक्षण आहे. आपल्याला अध्याय 6 मध्ये हे आपल्याला सविस्तरपणे कळेल. सकाम कर्मापेक्षा त्या समबुद्धीची श्रेष्ठता या श्लोकात आहे. दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणः फलहेतवः. दूरेण ह्यवरं कर्म म्हणजे बुद्धियोग अर्थात समतेच्या तुलनेने सकाम भावनेने कर्म करणे अत्यंतच निकृष्ट आणि कर्मही उत्पन्न आणि नष्ट होतात. तसेच त्या कर्माच्या फलाचाही संयोग वियोग होतो, परंतु योग नित्य आहे, म्हणजे समता आहे, त्याचा कधीही वियोग होत नाही, त्याच्यात कोणती विकृती येत नाही. म्हणून समतेच्या तुलनेने सकाम कर्म फारच निकृष्ट आहे. बुद्धियोग अर्थात समतेच्या तुलनेने सकाम भावनेने कर्म करणे अत्यंत निकृष्ट आहे, कारण कर्मही उत्पन्न आणि नष्ट होतात, म्हणजे केलेलं कर्म झालं गेलं होऊन जातं. तसेच त्या कर्माच्या फलाचाही संयोग वियोग होतो, म्हणजे आपण त्याच्यामध्ये आशा ठेवायची नाही, म्हणजे कर्माचं फळ मिळत नाही. आणि योग नित्य आहे, म्हणजे आपण जर समतेने पाहिलं तर त्याचा आपल्याला वियोगही होत नाही आणि त्याच्यात कुठली विकृतीही होत नाही. म्हणून समतेच्या तुलनेने सकाम कर्म फारच निकृष्ट आहे. संपूर्ण कर्मात समताच श्रेष्ठ आहे. सारखेपणा समतेच्या अभावात संपूर्ण जीव कर्म करीतच राहतात आणि त्याचा परिणाम म्हणून जन्मत आणि मरत आणि दुःख भोगत राहतात, कारण समते वाचून कर्मात उद्धार करण्याची शक्ती नाही. कर्मात समताच कुशलता आहे. जर कर्मात समता नसेल तर शरीरात अहंता ममता निर्माण होतात. मी केलं, मला पुढे नाही बसवलं, माझ्याकडे लक्ष नाही दिलं, हे काय आहे? अहंता आणि ममता निर्माण होतात. आणि शरीरामध्ये अहंता ममता निर्माण होणे म्हणजे पशुबुद्धी होय. भागवतात शुकदेवजी राजा परीक्षितीस सांगतात, त्वं तु राजन मरिष्यते पशुबुद्धिमियाम जही. अर्थात हे राजन, आता तू मी मरून जाईल अशी पशुबुद्धी सोडून दे. दुरेण म्हणजे प्रकाश आणि अंधकार कधीही समकक्ष होऊ शकत नाही. तसेच बुद्धियोग आणि सकाम कर्म हे कधीही एक होऊ शकत नाही. या दोघात रात्र आणि दिवसाप्रमाणे फार मोठे अंतर आहे, कारण बुद्धियोग परमात्म्याची प्राप्ती करून देणार आहे आणि सकाम कर्म जन्म मरण देणार आहे.
जो बुद्धियोगाने वागतो, बुद्धीवर विश्वास ठेवतो, परमात्म्यावर विश्वास ठेवतो, त्याला परमात्म्याची प्राप्ती होते. आणि जो सकाम कर्म करतो त्याला जन्म मरण हे निरंतर चालू राहतं. बुद्धो शरण मनविच्छ, तू बुद्धीला शरण जा, समतेला शरण जा. समतेत निरंतर स्थित होणेच त्याला शरण होणे आहे. समतेमध्ये स्थित होण्यानेच तुला स्वरूपात आपल्या स्थितीचा अनुभव होईल. तू जेव्हा समतेने पाहशील, तेव्हा स्थित होशील, तेव्हा तुला तुझे स्वरूप जाणवेल आणि तुझी स्थिती काय आहे याचा तुला अनुभव येईल. कृपणहा फल हेतवहा, कर्माच्या फलाची इच्छा ठेवणे फारच निकृष्ट आहे. कर्म, कर्मफल, कर्मसामुग्री आणि शरीरादी करणाशी आपला संबंध जोडणेच कर्मफलाचा हेतू आहे. म्हणून भगवंतांनी 47व्या श्लोकात मा कर्मफल हेतुर्भूर म्हणून कर्माच्या फलाचा हेतू बनण्याचा निषेध केलाय. म्हणजे तू त्याच्यामध्ये हेतू ठेवू नको ना, कर्माच्या फलाचा हेतू ठेवू नको. जर तू कर्माच्या फलाचा हेतू ठेवला तर तो निषेध आहे, त्याच्यामध्ये ते योग्य नाही. कर्म आणि कर्मफलाचा विभाग वेगळा आहे. तसेच या दोन्हीहून रहित असलेले जे नित्य तत्व आहे त्याचा विभाग वेगळा आहे. ते नित्य तत्व कर्मफलाच्या आश्रित व्हावे यासारखी दुसरी निकृष्टता कोणती असू शकेल? कर्म आणि कर्मफळ हे जर एकत्र विभाग वेगळा केला तर त्याच्यामध्ये आपल्याला काहीही कळणार नाही. या दोन्हीहून रहित असलेले जे नित्य तत्व आहे त्याचा विभाग वेगळा आहे. ते नित्य तत्व कर्मफलाच्या आश्रित व्हावे यासारखी दुसरी निकृष्टता कोणती? म्हणजे या दोघांमध्ये जर वेगवेगळे गेलं तर ते चांगलं नाही, म्हणजे आपल्याला चांगलं नाही, कारण की आपण तेवढं हे विश्वास ठेवून कामं नाही करत. परिशिष्ट भाव असा, योगापेक्षा कर्म दुरूनच निकृष्ट आहे, अर्थात कल्याणकारक नाही. जसे पर्वतापेक्षा अणु फारच दूर आहे. कर्मयोगात करण सापेक्ष आहे, परंतु योग करण निरपेक्ष आहे. योगाची प्राप्ती कर्माने होत नाही, तर सेवा त्याग याने होते. योगाची प्राप्ती सेवा केली, त्याग केला तरच होते. म्हणून कर्मयोग कर्म नव्हे. कर्मयोग करण निरपेक्ष अर्थात विवेक प्रधान साधन आहे. जर सेवा त्यागाची प्रधानता नसेल तर कर्म होईल, कर्मयोग होणार नाही. समता तर परमात्म तत्वाची प्राप्ती करविणारी आहे. जर समतेने आपण वागलो तर परमात्म तत्व आपल्याला प्राप्त होईल. परंतु सकाम कर्म जन्म मरण देणारे आहे. म्हणून साधकाने समतेचाच आश्रय घ्यावा, समतेतच स्थित राहावे. समतेत स्थित झाल्याने तो दीन राहणार नाही, तर कृतकृत्य, ज्ञात ज्ञातव्य आणि प्राप्तव्य होईल. परंतु जो सकाम भावपूर्वक आपल्यासाठी कर्म करतो तो सदा दीन बद्धच राहतो. आता याचं उदाहरण द्यायची गरज नाही, आपण पुष्कळ समाजामध्ये पाहतो की अशी लोक असतात आणि ती तशी कर्म करतात. गीतेत कर्मयोगासाठी 3 शब्द आले आहेत, बुद्धी योग आणि बुद्धियोग. कर्मयोगात कर्माचे प्राधान्य नाही, तर योग याचे प्राधान्य आहे. योग, बुद्धी आणि बुद्धियोग तिन्हींचा एकच अर्थ आहे. कर्मयोगात व्यवसायात्मिका बुद्धीचे प्राधान्य असल्याने याला बुद्धी म्हटले आहे आणि विवेकपूर्वक त्यागाचे प्राधान्य असल्याने त्याला योग अथवा बुद्धियोग म्हटले गेले आहे. विवेकपूर्ण जर केलं तर त्याला आपण काय म्हणतो? योग आणि बुद्धियोग म्हणतो. ध्यान योगात मन याचे आणि कर्मयोगात बुद्धी हिचे प्राधान्य आहे. मनाच्या निरोधात स्थिरता आणि चंचलता दोन्ही फार दूरपर्यंत राहतात, कारण यात साधक मन संसारापासून काढून परमात्म्यात लावू इच्छितात. मन संसारातून काढविल्यावर संसाराची सत्ता तशीच राहते. असा सिद्धांत आहे की जोपर्यंत दुसऱ्या सत्तेची मान्यता राहते तोपर्यंत मनाचा संपूर्णपणे निरोध होऊ शकत नाही. म्हणजे आपल्या मनातले विचार एकावर एक येतात आणि मग आपलं मन पूर्ण त्याच्यामध्ये जातं, आणि जेव्हा दुसरा पण विचार येतो, दुसऱ्या सत्तेची मान्यता राहते, तोपर्यंत मनाचा संपूर्णपणे म्हणजे निरोध होत आहे, म्हणजे तो विषय आपल्या मनातून जाऊ शकत नाही. म्हणून समाधीपर्यंत पोहोचल्यावरही समाधी आणि व्युत्थान या 2 अवस्था राहतात. परंतु बुद्धीचे प्राधान्य राहिल्यास कर्मयोगात विवेकाची मुख्यता राहते. विवेकात सत आणि असत दोन्ही राहतात. कर्मयोगी असत वस्तूंना सेवा सामुग्री मानून त्यांना दुसऱ्यांच्या सेवेत लावतो. त्यामुळे असतचा त्याग शीघ्र आणि सुगमतापूर्वक होतो. मनाचा निरोध करणे निरंतर होत नाही, तर वेळोवेळी आणि एकांतात होतो. परंतु व्यवसायात्मिका बुद्धी अर्थात बुद्धीचा एक निश्चय निरंतर राहतो. आता बुद्धीचा त्यांनी आश्रय घेऊन फळ कसं मिळतं सांगितलंय.
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्वस्व योगः कर्मसु कौशलम. बुद्धियुक्तो जहातीह. समता युक्त मनुष्य जिवंतपणेच पुण्य पापाचा त्याग करतो. अर्थात त्याला पुण्य पाप लागत नाहीत, तो त्यापासून रहित होतो. जसे संसारात पुण्य पाप होतच राहतात, पण सर्वव्यापी परमात्म्याला ते पुण्य पाप लागत नाहीत. तसेच जो समतेत निरंतर स्थित असतो त्याला पुण्य पाप लागत नाही. समता एक अशी विद्या आहे जेणेकरून मनुष्य संसारात राहिला तरी संसारापासून संपूर्णपणे निर्लिप्त राहू शकतो. जसे कमळाचे पान पाण्यापासून उत्पन्न होते आणि पाण्यामध्येच राहते, परंतु पाण्याशी लिप्त नसते. कमळाच्या पानावर पाणी राहत नाही. तसेच समतायुक्त पुरुष संसारात राहिला तरी संसारापासून निर्लिप्त राहतो. पुण्य पाप त्याचा स्पर्श करू शकत नाही. कोणाला? समतायुक्त पुरुष संसारात राहिला तरी. अर्थात तो पुण्य पापापासून असंग होतो. वास्तविक पाहता हा स्व चेतन स्वरूप पुण्य पापापासून रहित आहे. केवळ असत पदार्थ शरीरादिशी संबंध जोडल्यानेच पुण्य पाप लागते. जर याने असत पदार्थाशी संबंध जोडला नाही तर आकाशापणे निर्लिप्त राहील, त्याला पुण्य पाप लागणार नाही. म्हणजे हा जो स्व आहे हा चेतन स्वरूप असून पुण्य पाप पासून रहित आहे. केवळ असत पदार्थ शरीरादिशीही संबंध जोडल्यानेच पुण्य पाप लागतं. जर याने असत पदार्थांशी संबंध जोडला नाही तर आकाशाप्रमाणे निर्लिप्त राहतात. तस्मात योगाय युज्वस्व. म्हणून तू योगामध्ये स्थित हो. अर्थात निरंतर समतेमध्ये स्थित राहा. वास्तविक समता तुझे स्वरूप आहे, म्हणून तू नित्य निरंतर समतेतच स्थित राहा. केवळ राग द्वेषामुळे तुला त्या समतेचा अनुभव होत नाही. आपण कारण की रागद्वेषामध्ये इतकं गुंतलेलो असतो की आपण समताच्या स पर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही, कारण की आपली बुद्धी अजून आपण तशी वाढवली नाही आहे, किंवा आजूबाजूचं वातावरण किंवा काय आपण काहीही म्हणजे दोष शेवटी आपलाच आहे, कारण की आपण ती बुद्धी समतेकडे नेत नाही. जर तू नित्य निरंतर समतेत स्थित नसता तर सुख दुःखाचे ज्ञान तुला कसे झाले असते? कारण हे दोन्हीही वेगवेगळे आहेत. जर या दोन्हींचे तुला ज्ञान होते तर ते येत जात असले तरी तू नित्य निरंतर समरूपाने असतोच. याच समतेचा तू अनुभव कर. म्हणजे तुला कळत आहे की तू समता मध्ये राहू शकतो, पण तू समतेचा अनुभव करत नाही. योग कर्मसु कौशलम. कर्मात योगच कुशलता आहे. अर्थात कर्माच्या सिद्धी असिद्धीत आणि त्या कर्माच्या फलप्राप्ती अप्राप्तीमध्ये सम राहणेच कर्माची कुशलता आहे. म्हणजे परिस्थिती काही असली तरी पण प्रत्येक गोष्टीमध्ये सिद्धी आणि असिद्धीमध्ये आणि कर्माच्या फलप्राप्ती आणि अप्राप्तीमध्ये सम राहते. म्हणजे बक्षीस मिळालं काय, न मिळालं काय, पहिला नंबर आला, नाही नंबर आला, काहीही झालं तरीही तिथे समतेच्याच याच्यामध्ये राहून अनुभव करायचा. या पदामध्ये भगवंतांनी योग कर्मसु कौशलम मध्ये म्हटले आहे, योगाचा महिमा वर्णन केला आहे. जर या पदांचा अर्थ म्हणजे कर्मात कुशलता हाच योग आहे, योग कर्मसु कौशलम असा केला तर काय आपत्ती येईल? जर असा अर्थ केला तर जो चोर कुशलतापूर्वक आणि सावधपणे चोरी करतो त्या चोराचे चोरी करणे हे कर्मही योगच म्हणावे लागेल. म्हणून असा अर्थ करणे योग्य नाही. कोणी असे म्हणू शकेल की आम्ही तर विहित कर्मांनाच कुशलतेने करण्याचे नाव योग मानतो, परंतु असे असल्याने मनुष्य कुशलतापूर्वक सांगोपांग केल्या गेलेल्या कर्माच्या फलात बांधला जाईल, ज्यामुळे त्याची स्थिती समतेत राहणार नाही. म्हणून येथे कर्मात योगच कुशलता आहे असा अर्थ घेणे योग्य आहे. कारण कर्म करीत असताना सुद्धा ज्याच्या अंतःकरणात समता असते तो त्या कर्म आणि त्याच्या फळापासून बांधला जाणार नाही. म्हणून उत्पत्ती विनाशशील कर्मांना करीत असताना सम राहणेच कुशलता आहे, बुद्धिमानी आहे. कर्मात योगच कुशलता आहे असा अर्थ घेणेच योग्य आहे. कारण कर्म करीत असताना सुद्धा ज्याच्या अंतःकरणात समता असते तो त्या कर्म आणि त्याच्या फळापासून बांधला जात नाही. म्हणजे मी केलं माझा सगळ्यांनी उदो उदो केला, हे कर्माचं जे फळाचं बंधन आहे हे त्याला लिंपलं जात नाही. म्हणून उत्पत्ती विनाशशील कर्मांना करीत असताना सम राहणेच कुशलता आहे, बुद्धिमानी आहे. दुसरी गोष्ट अशी की
मागील 2 श्लोकात तसेच या श्लोकाच्या पूर्वार्धातही योगा म्हणजे समताचाच प्रसंग आहे, कुशलतेचा प्रसंग नाही. म्हणूनही कर्मात योगच कुशलता आहे असा अर्थ घेणे प्रसंगानुसार युक्तियुक्त आहे. आता परिशिष्ट भाव मध्ये पण भरपूर त्यांनी दिलाय, पण आपण ते नंतर वाचू शकतो. आता परत समता म्हणजे काय हेच पक्क आपल्याला सांगण्यासाठी परत भगवंत सांगतात, कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनुर्मुक्ता पदं गच्छन्त्य नामयम्. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः, जे समतेने युक्त आहेत तेच वास्तविक बुद्धिमान आहेत. 18व्या अध्यायाच्या 10व्या श्लोकातही असेच म्हटले आहे की जो मनुष्य अकुशल कर्माशी द्वेष ठेवीत नाही आणि कुशल कर्माविषयी आसक्ती ठेवीत नाही तो बुद्धिवान मेधावी आहे. कर्म तर फलाच्या रूपात परिणत होतच असते, त्याच्या फलाचा त्याग कोणीही करू शकत नाही. जसे शेती करताना एखाद्याने निष्काम भावनेने बीज पेरले तर शेतीत धान्य पिकणार नाही का? जर पेरलेच आहे तर उत्पन्न अवश्य होणारच. तसेच जर एखाद्या निष्काम भावपूर्वक कर्म करतो तर त्याला कर्माचे फळ मिळणारच, पण ते बंधनकारक होणार नाही. म्हणून येथे कर्मजन्य फलाविषयी त्याग करण्याचा असा अर्थ आहे की कर्मजन्य फलाची इच्छा, कामना, ममता, वासनेचा त्याग करणे, यांचा त्याग करण्यात सर्वच समर्थ आहेत. म्हणजे निष्काम भावनेने बीज पेरलं आणि त्या शेतीत धान्य पिकणार नाही का? म्हणजे अवश्य तिथे बीज येणारच आहे. मग त्याने निष्काम भावपूर्वक कर्म केलं तर त्या कर्माचं फळ त्याला मिळेल, पण ते बंधनकारक होणार नाही, कारण की इथे बी पेरलाय तर त्याला फळ येणारच आहे असा अर्थ आहे. कर्मजन्य फलाची इच्छा, कामना, ममता, वासनेचा त्याग करणे, याचा त्याग करण्यात सर्वच समर्थ आहेत. जन्म बंध विनुर्मुक्ता, समतायुक्त बुद्धिमान साधक जन्मरूप बंधनापासून मुक्त होतात. समतायुक्त बुद्धिमान साधक जन्मरूप बंधनापासून मुक्त होतात, कारण समतेत स्थित झाल्याने त्यांच्यात राग, द्वेष, कामना, वासना, ममता इत्यादी दोष थोडेही राहत नाहीत. म्हणून त्यांच्या पुनर्जन्माला कारणच राहत नाही. ते जन्म मरण रूप बंधनापासून कायमचे मुक्त होतात. म्हणजे त्यांना पुनरपी जननम पुनरपी मरणम येत नाही, कारण की त्यांचा जन्म होतानाच ते समतेच्या वृत्तीनेच जन्म घेतात. पदं गच्छन्त्य नामयम. आमय म्हणजे रोग एक विकार असतो. ज्यांच्यात थोडा सुद्धा कोणताही प्रकारचा विकार नसेल तर त्याला अनामय अर्थात निर्विकार म्हणतात. समतायुक्त बुद्धिमान लोक अशा निर्विकार पदाला प्राप्त होतात. याच निर्विकार पदाला 15व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात अव्यय पद आणि 18व्या अध्यायाच्या 56व्या श्लोकात शाश्वत अव्यय पद नावाने म्हटले आहे. जरी गीतेत सत्वगुणालाही अनामय म्हटले गेले आहे, परंतु वास्तविक अनामय म्हणजे निर्विकार तर आपले स्वरूप अथवा परमात्म तत्वच आहे, कारण ते गुणातीत तत्व आहे, जे प्राप्त झाल्यानंतर पुन्हा कोणालाही जन्म मरणाच्या चक्रात पडावे लागत नाही. परमात्म तत्वाच्या प्राप्तीत कारण असल्याने भगवंतांनी सत्वगुणालाही अनामय म्हटले आहे. सत्वगुणालाही अनामय म्हटलंय. आणि वास्तविक अनामय म्हणजे निर्विकार तर आपले स्वरूप किंवा परमात्म तत्व आहे, कारण ते गुणातीत तत्व आहे, जे प्राप्त झाल्यानंतर पुन्हा कोणालाही जन्म मरण होत नाही. परमात्म तत्वाच्या प्राप्तीत कारण असल्याने भगवंतांनी सत्वगुणालाही अनामय म्हटले आहे, म्हणजे सत्वगुण सुद्धा निर्विकार आहे. अनामय पदाला प्राप्त होणे म्हणजे काय? प्रकृती विकारशील आहे तर तिचे कार्य शरीर संसारही विकारशील आहे. म्हणजे प्रकृती आपली विकाराने भरलेलीच आहे ना, हे काय ते काय, असे काय तसे काय म्हणून. तसंच आपल्या प्रकृतीचे जे कार्य आहे ते शरीर संसार हे सुद्धा विकारशील आहेत. स्व निर्विकार असताना सुद्धा जेव्हा हा विकारी शरीराशी तादात्म्य करतो तेव्हा तो आपल्यालाही विकारी मानतो. शरीर स्व मध्ये जातो आणि तो आपल्याला विकारी मानतो. परंतु जेव्हा हा शरीराशी मानलेल्या संबंधाचा त्याग करतो तेव्हा त्याला आपल्या सहज निर्विकार स्वरूपाचा अनुभव येतो. या स्वाभाविक निर्विकारतेचा अनुभव होण्यालाच येथे अनामय पदाला प्राप्त होणे म्हटले आहे. स्व निर्विकार आहे तो विकारी शरीराशी तादात्म्य होतो, म्हणजे एक होतो, तेव्हा तो आपल्यालाही विकारी मानतो.
परंतु जेव्हा हा शरीराशी मानलेल्या संबंधांचा त्याग करतो, म्हणजे शरीराचा त्याग करतो, तेव्हा त्याला आपल्या सहज निर्विकार स्वरूपाचा अनुभव येतो की आपल्याला काही लिंपलेलं नाही आहे. या स्वाभाविक निर्विकारतेचा अनुभव होण्यालाच येथे अनामय पदाला प्राप्त होणे असे म्हटले आहे. या श्लोकात बुद्धियुक्ताही आणि मनीषिणहा असे बहुवचन दिले आहे. जे कोणी समतेत स्थित होतात ते सर्वच्या सर्व अनामय पदाला प्राप्त होतात, मुक्त होतात. त्यापैकी कोणीही शिल्लक राहत नाही. अशा प्रकारे समता अनामय पदाच्या प्राप्तीचा अचूक उपाय आहे. यावरून हा नियम सिद्ध होतो की जर उत्पत्ती विनाशील पदार्थाशी संबंधित राहिला नाही तर स्वतः सिद्ध निर्विकारतेचा अनुभव होतो. यासाठी काहीही परिश्रम करावे लागत नाही, कारण त्या निर्विकारतेला निर्माण करावे लागत नाही, ती तर स्वतः स्वाभाविक होते. म्हणजे निर्विकार राहिलं तर ते जे आहे त्याला कोणाला असं तयार करावं नाही लागत. जर आपण समतेने पाहिलो आणि बुद्धीने हे केलं, आपण अनामय राहिलो, तर आपण निर्विकारतेला मध्ये स्वाभाविक स्वतः राहतो. परिशिष्ट भाव मध्ये म्हणतात, कर्मात योगच म्हणजे समताच कुशलता का आहे, याचे कारण ही पदाने या श्लोकात सांगतात. सात्विक कर्माचे फळ निर्मल आहे, राजस कर्माचे फळ दुःख आहे आणि तामस कर्माचे फळ मूढत आहे. आपण हे 14व्या अध्यायात शिकणार आहे. या तिन्ही प्रकारच्या फलांचा समतायुक्त मनुष्य त्याग करतो. कर्मजन्य फलाच्या त्यागाचे दोन अर्थ आहेत. फलाच्या इच्छेचा त्याग करणे आणि कर्माच्या फलस्वरूप अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत प्राप्त झाली असता सुखी दुःखी न होणे. म्हणजे जे फळ मिळालंय त्या फळाचा त्याग करणे आणि कर्माच्या फलस्वरूप अनुकूल प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाली तरी पण सुख आणि दुःख त्यात मानायचे नाही. वास्तविक उत्पत्ती विनाशील संपूर्ण संसार कर्मफलाशिवाय दुसरे काहीच नाही आहे. कर्मफलाचा त्याग केला तर मग कोणतेही बंधन शिल्लक राहत नाही. मनीषी शब्दाचा अर्थ असा आहे, बुद्धिमान पूर्व श्लोकानुसार समतापूर्वक कर्म करणे हीच बुद्धिमत्ता आहे. पद गच्छन्त नामयम. गच्छन्ती पदाचे 3 अर्थ आहेत. ज्ञान होणे, गमन करणे आणि प्राप्त होणे. येथे निर्विकार पदाचा प्राप्तीचा अर्थ आहे जन्म मरण हितपणाचे आणि निर्विकार पदाच्या स्वतः सिद्ध प्राप्तीचे ज्ञान होणे. कारण नित्य निवृत्ताचीच निवृत्ती होते आणि नित्य प्राप्तीचीच प्राप्ती होते. या श्लोकातून हे सिद्ध होते की कर्मयोग मुक्तीचे कल्याण प्राप्तीचे स्वतंत्र साधन आहे. कर्मयोगाने संसाराची निवृत्ती आणि परमात्म तत्वाची प्राप्ती दोन्ही होतात. अनामय म्हणजे निर्विकार पदाच्या प्राप्तीचा कोणता क्रम आहे हे 2 श्लोकात सांगितले आहे. घ्यायचंय का अजून? एक घेऊयात. बर. यदा ते घेऊ का मोह मी? कलिलम. घेऊ का? म्हणजे तोंड हे होत नाहीये ना, त्रास तर होत नाही ना वाचून? नाही घेते, फक्त खूप मोठा आहे. हा छोटा आहे, ठीक आहे, छोटाच घेते. आहे. हा छोटाच आहे. यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. याचा अर्थ असा आहे, जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनदाट अरण्याच्या पार होईल, जेव्हा तुझे सर्व ऐकलेले आहेस आणि जे सर्व ऐकावयाचे आहे त्या सर्वांबद्दल तू उदासीन होशील. यदा ते मोह कलिलम, शरीराविषयी अहंता ममता करणे, तसेच शरीर संबंधी माता पिता भाऊ भावजे स्त्री पुत्र वस्तू पदार्थ इत्यादी समता न करणे मोह आहे. शरीराविषयी अहंता म्हणजे अहंकार ठेवणे, प्रेम ठेवणे आणि या सगळ्या वस्तू ज्या आहेत आपल्या अवतीभोवती आहेत त्याबद्दल विचार करणे हा मोह आहे. कारण या शरीरादीत अहंता ममता नाहीच, केवळ आपण मानलेली आहे. अनुकूल पदार्थ वस्तू व्यक्ती घटना इत्यादी प्राप्त झाल्यावर प्रसन्न होणे आणि प्रतिकूल पदार्थ वस्तू व्यक्ती इत्यादी प्राप्त झाल्यास उद्विग्न होणे, संसारात परिवारात विषमता पक्षपात मात्सर्य इत्यादी विकार होणे, हे सर्व कलील अर्थात दलदल चिखल आहे. म्हणजे पहा आपण किती चिखलात राहतो की आपल्या भोवती या सगळ्या ज्या वस्तू आहे आपण या सगळ्या जमा केलेल्या आहेत आणि आपण या मोहरूपी चिखलामध्ये जेव्हा बुद्धी फसते म्हणजे आपण ज्ञानाचा उपयोग करत नाही, बुद्धीचा उपयोग करत नाही,
तेव्हा मनुष्य किंकर्तव्य मूढ होतो, मग त्याला काही सुचत नाही. हे सर्व काय आहे? कलील आहेत, म्हणजे हे सगळे विकार आहेत. हा स्व चेतन असून सुद्धा शरीरादी जड पदार्थात अहंता ममता करून त्यांच्याशी आपला संबंध मानतो. परंतु वास्तविक तो ज्या ज्या वस्तूंशी संबंध जोडतो त्या वस्तू त्याच्यासोबत सदा राहू शकत नाही, आणि हा देखील त्यांच्यासोबत सदा राहू शकत नाही. परंतु मोहामुळे त्याचे याकडे लक्षच जात नाही. उलट हा अनेक प्रकारचे नवनवीन संबंध जोडून संसारात अधिकाधिक फसला जातो. जसे एखादा वाटसरू आपल्या गंतव्य स्थानावर पोहोचण्यापूर्वी रस्त्यात मुक्काम करून खेळण्यात, मौज मजेत आपला वेळ खर्च करतो. तसेच मनुष्य येथील नाशवंत पदार्थांचा संग्रह करण्यात आणि त्यापासून सुख घेण्यात, तसेच व्यक्ती, परिवार इत्यादीत ममता करून त्यांच्यापासून सुख घेत बसतो. हेच त्याच्या बुद्धीचे मोहरूपी चिखलात फसणे आहे. म्हणजे आपल्याला खरं तर परमात्मा स्वरूप जाणून घ्यायचं आहे. ब्रह्म म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, हे याच्यासाठी आपला जन्म झालाय. पण आपण त्या गंतव्य स्थानावर जात नाही आणि आपल्या भोवती जो चिखल आहे मोह माया आहे, त्याच्यामध्ये आपण फसतो. आम्हाला शरीराशी अहंता ममता करून, तसेच परिवारात ममता करून येथे थोडेच बसून राहायचे आहे. यांच्यात फसून आपल्या वास्तविक उन्नती कल्याणापासून थोडेच वंचित राहायचे आहे. आम्हाला तर यांच्यात न फसता आपले कल्याण करणे असा दृढ निश्चय होणे, हेच बुद्धीचे मोहरूपी चिखलातून बाहेर पडणे आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? या ममता वगैरे इथे बसायचं नाही आहे. म्हणजे फसायचं नाही आहे. आपल्याला कल्याण करायचं आहे, पण कल्याण करण्यासाठी आपल्याला हे सगळं सोडून द्यायचं आहे. आणि आम्हाला तर यांच्यात न फसता आपले कल्याण करणे असा दृढ निश्चय करायचा आहे. आणि हेच बुद्धीचे मोहरूपी चिखलातून बाहेर पडणे आहे. म्हणजे जर आपण बुद्धीला जर लक्ष दिलं की बुद्धीने वागायचं ठरवलं, तर ही सगळी मोहमाया आहे, या चिखलातून आपण बाहेर पडू शकतो. कारण असा दृढ विचार झाल्यास बुद्धी संसाराच्या संबंधांना चिकटणार नाही आणि त्यात अडकून राहणार नाही. मोहरूपी चिखलातून बाहेर निघण्याचे 2 उपाय आहेत: विवेक आणि सेवा. विवेक म्हणजे अत्यंत तीक्ष्ण असेल तर तो असत विषयापासून अरुची करून देतो. दुसऱ्यांची सेवा करण्याविषयी मनात आले, दुसऱ्यांना सुख पोहोचण्याविषयी अंतःकरणात चटका लागला, तर मग आपल्या सुख आरामाचा त्याग करण्याची शक्ती निर्माण होते. म्हणजे दुसऱ्यांना आपल्याला मदत करायची आहे, चांगला भाव आहे की दुसऱ्यांचं पण चांगलं झालं पाहिजे, पण तेव्हा आपण त्याचं काय केलं पाहिजे? आपला सुख आणि आरामाचा जर त्याग केला, तर आपल्याला त्यांना मदत करण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण होते. दुसऱ्यांना सुख पोहोचवण्याचा भाव जितका तीव्र असेल, तितकाच आपल्या सुखाच्या इच्छेचा त्याग होईल. आपली भावना तीव्र असेल तर आपण आपलं सुख आणि इच्छेचा त्याग करू इच्छितो. जसे शिष्याची गुरुसाठी, पुत्राची आई वडिलांविषयी, नोकराची मालकाविषयी सुख मिळवून देण्याची इच्छा झाली, तर त्याची आपल्या सुख आरामाची इच्छा सहजच सुगमतेने नाहीशी होते. तसेच कर्मयोगाचा केवळ संसाराची सेवा करण्याचा भाव होतो, तेव्हा त्याची आपल्या स्वतःच्या सुखभोगाची इच्छा आपोआप नाहीशी होते. फक्त हे विचार आहे, हे पक्के व्हायला पाहिजे, आणि आपल्याला इच्छा झाली तरच आपण त्या इच्छेला अनुसरून कार्य करू शकतो. विवेक विचारद्वारा आपल्या भोगेच्छेला नाहीसे करण्यात थोडे कठीण जाते. कारण की जर विवेक विचार अत्यंत दृढ नसतील, तर तो विवेक जोपर्यंत भोग समोर येत नाहीत तोपर्यंतच काम करतो. जर भोग समोर उभे राहिले तर त्यावेळी बहुतांशी साधक त्यांना पाहून विचलित होतात. परंतु ज्यांच्यात सेवाभाव आहे, त्यांच्या समोर उत्तमातील उत्तम भोग प्राप्त झाले तरी तो त्या भोगांना दुसऱ्यांच्या सेवेमध्ये लावून देतो. म्हणून त्याची आपल्या सुख आरामाची इच्छा सुगमतेने नाहीशी होते. म्हणून भगवंतांनी सांख्य योगापेक्षा कर्मयोगाला श्रेष्ठ, सुगम तसेच शीघ्र सिद्धी देणारा असे वेगवेगळ्या श्लोकांमध्ये सांगितलेले आहेत. मनुष्याने जितक्या प्रकारचे भोग ऐकलेले आहेत, भोगलेले आहेत, चांगल्या तऱ्हेने अनुभवलेले आहेत, ते सर्व भोग येथे श्रुतस्य पदाच्या अंतर्गत आहेत. स्वर्गलोक, ब्रह्मलोक इत्यादींचे जितके भोग ऐकले जाऊ शकतात, ते सर्व भोग येथे श्रोतव्यस्य पदाच्या अंतर्गत आहेत. जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलातून बाहेर पडेल, तेव्हा बुद्धीत तीव्र विवेक जागृत होईल. संसार क्षणाक्षणाला बदलत आहे आणि मी तोच राहतो, म्हणून या संसारापासून मला शांती कशी मिळू शकेल? माझा अभाव कसा नाहीसा होईल?
तेव्हा श्रुत आणि श्रोतव्य जेवढे विषय आहेत त्या सर्वांविषयी आपोआप वैराग्य निर्माण होईल. येथे भगवंतांनी श्रुत ऐवजी भुक्त आणि श्रोतव्य ऐवजी भोक्तव्य म्हणावयास पाहिजे होते, परंतु असे न करण्याचे तात्पर्य संसारातील ज्या परोक्ष आणि अपरोक्ष विषयांचे आकर्षण होते ते ऐकल्यानेच होते, म्हणून यात ऐकणेच मुख्य आहे. संसारापासून विषयापासून निवृत्त होण्यासाठी जेथे ज्ञानमार्ग आणि भक्ती मार्गाचे वर्णन केले गेले तेथे देखील श्रवणालाच प्राधान्य दिले आहे. तात्पर्य असे की संसारात अथवा परमात्म्यात ओढ लागण्यास श्रवण हेच मुख्य आहे. म्हणून श्रवण भक्ती केली, संतांचे विचार ऐकले, कीर्तन ऐकलं, संतांची वाणी ऐकली तरच आपण या श्रवणामुळे आपल्यामध्ये बदल करू शकतो, आपली बुद्धी समतेत ठेवू शकतो. त्या समतेत बुद्धी ठेवल्याने विवेक जागरूक होतो आणि आपल्याला आपला अनुभव परमात्मा प्राप्तीचा मिळू शकतो. येथे अदा आणि तदा म्हणण्याचे तात्पर्य या श्रुत आणि श्रोतव्य विषयापासून एवढ्या वर्षात, एवढ्या महिन्यात, एवढ्या दिवसात वैराग्य होईल असा काही नियम नाही. म्हणजे असं काही नाहीये की मी इतका चांगला बघलो आता मला वैराग्य आता लगेच मिळायला पाहिजे, हिशोब नाहीये इथे. उलट ज्या क्षणाला बुद्धी मोहरूपी चिखलातून बाहेर पडेल त्या क्षणी श्रुत आणि श्रोतव्य विषयापासून, भोगापासून वैराग्य निर्माण होईल. वेळ लागण्याचे यामध्ये काहीही कारण नाही. ठीक आहे, 52 झाले. होतंय. हा, चालेल. आजचं हे वाचल्याचे तात्पर्य सांगून द्या. तात्पर्य असंच आहे की समतेने विचार करा, बुद्धीचा वापर करा, मोहात अडकू नका, आसक्ती ठेवू नका आणि जे जे चांगलं आहे त्याचाच विचार करा. बुद्धीचा विचार करा आणि बुद्धीचा विचार करताना चांगलं वाईट हे सुद्धा लक्षात घ्या. आणि आपल्याला चांगलं कर्म करायचं आहे. कर्म केलं तरी फळाची अपेक्षा ठेवायची नाहीये. मिळालं तरी चांगलं, नाही मिळालं तरी चांगलं. आणि कर्मण्य हे म्हणजे काम हे कर्म हे करत राहायचं आहे. एक कर्म केलं आता झालं, मला आता त्याचं फळ नाही मिळणार आहे तर मी अपेक्षा ठेवायची नाही, तर असं मात्र त्यामध्ये करायचं नाही. आणि पशु पक्षी आहे यांना काहीही हवं नको पण नाहीये त्यांच्यामध्ये, पण मनुष्य जन्मामध्ये हवं नको पण आहे. कारण की मागचा जन्म प्रारब्ध जसे असेल त्या प्रारब्धानुसार आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. आणि जर या जन्मातही जर आपण काही केलेलं नाही तर आपल्याला परत परत वेगवेगळे जन्म आणि मरण घ्यावे लागतील. म्हणून मनुष्य जन्मामध्ये चांगली कर्म करावे, संतांचे बोध आणि वचन प्रवचन ऐकावे आणि आपला जीवन सार्थकी लावून घ्यावा आणि समतेने वागावे. हे सगळ्यात महत्व आहे. योग कर्मसु कौशलम, योगच मध्ये कुशलता आहे, त्याचा सुद्धा विचार करावा. आणि योग म्हणजे समता. हे आजचे एवढ्या 6 याचं मर्म आहे. छान, सुंदर सांगितलं अगदी. वेळेवरच सगळं वेळेवरच आहे, असं लिखापडी करून नाही आहे किंवा काहीही नाही. नाही नाही, छान अगदी. सांगितलं तर याच पूर्ण, पण मला ते निर्द्वंद्वच नाही कळलं काही. द्वंद्व म्हणजे दोन, हे का ते, हे का ते, हे का ते, हे का ते. हा, द्वंद्व. चांगला आहे का वाईट आहे, ही साडी चांगली की ही चांगली, मग ही टिकेल का नाही टिकेल, भेद झाला की द्वंद्वात. बर बर, ओके. चांगलं आणि वाईट जेव्हा हे दोन विषय जेव्हा येतील तेव्हा ते द्वंद्व तिथे येईलच असं. आणि आपण मनुष्य आहे, मनुष्य स्वभाव आहे, या गोष्टी चालूच राहणार आहे. हो. त्यालाच कुठेतरी आपल्याला आळा घालायचा आहे. हो, घालायचा. म्हणजे खूप छान, सगळं छान समजलं आज. समजलं ना. माझं काही नाही, भगवंतांनी लिहिलं आणि मी वाचवलं बस. हो, पण लिहून पण घेतलं मी. अरे वा, सुंदर. सगळ्यांनी चांगला अभ्यास करा. मंगळवारी देवीचं गाणं म्हणेल. हा, म्हणा ताई, उज्ज्वला ताई म्हणा. म्हणू? हा, म्हणा. ओके. नमस्कार सर्वांना. आज मंगळवारी देवीचं गाणं म्हणते. जाऊ द्या ग मला, जाऊ द्या ग मला, जाऊ द्या ग मला माहुरला, माझ्या आईच्या दर्शनाला, माझ्या आईच्या दर्शनाला. निघून गेला
आराध्याचा मेळा निघून गेला, आराध्याचा मेळा माझ्या आईच्या दर्शनाला, माझ्या आईच्या दर्शनाला. उशीर झाला मला निघण्याला, उशीर झाला मला निघण्याला, माझ्या आईच्या दर्शनाला, माझ्या आईच्या दर्शनाला. माहूर गडाची अवघड घाट, माहूर गडाचा अवघड घाट, चढता चढता दुखती पाठ, चढता चढता दुखती पाठ. उशीर झाला मला निघण्याला, उशीर झाला मला निघण्याला, माझ्या आईच्या दर्शनाला, माझ्या आईच्या दर्शनाला. सिंहासनी बसली अंबा, सिंहासनी बसली अंबा, दर्शनाची झाली घाई मला, दर्शनाची झाली घाई मला. हो उशीर झाला मला निघण्याला, उशीर झाला मला निघण्याला, माझ्या आईच्या दर्शनाला, माझ्या आईच्या दर्शनाला. दीनदाशी लागे पायी, दीनदासी लागे पायी, दर्शन दे अंबाबाई, दर्शन दे अंबाबाई. उशीर झाला मला निघण्याला, उशीर झाला मला निघण्याला, माझ्या आईच्या दर्शनाला, माझ्या आईच्या दर्शनाला. जाऊ द्या ग मला, जाऊ द्या ग मला माहुरला, माझ्या आईच्या दर्शनाला, माझ्या आईच्या दर्शनाला. जगदंबा माता की जय. छान ताई. नीता ताई म्हणा एक गाणं. नीता ताई तुम्हाला अनम्यूट करत आहे मी. हॅलो. ठीक आहे, नाहीये वाटतं. नीता ताई तुम्ही अनम्यूट होत नाहीयेत, बहुतेक नसताल. ठीक आहे, हरकत नाही. आपण इथे थांबूयात आता. खूप छान झाला कार्यक्रम, वाचन छान होत आहे. त्यानिमित्ताने आपण किती नाही म्हणलं तर वाचन करत आहोत. अजून कोणाला काही बोलायचं आहे? आता आज वेळ झाली, नाही तर उद्या आपण थोडं लवकर संपवू. चर्चा करूया. जे बोललं त्याने प्रत्येकाने आपले विचार सांगावे. ताई मला म्हणायचं आहे, त्या प्रश्नपत्रिका पाठवल्या की तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे का? काय आहे प्रश्नपत्रिका ज्या सोडवायला दिलेल्या त्या, तर त्यानुसार सोडवून ठेवायच्या आहे की काय करायचं? हा, त्या सोडवू शकता ना ताई. म्हणजे मग तुमची प्रॅक्टिस होती. हा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होती. हो की नाही? हो हो. आणि जे काही सोडवताल, जे काही लिहिताल ते आम्हालाही पाठवा.
चालेल. चर्चा करूया आपण त्याच्यावर. हो हो चालेल. जे तुम्ही सोडवताल ना त्याचे प्रश्न आणि उत्तरं जे आहेत हे आपण इथं वाचन करूयात. म्हणजे प्रत्येकाला समजतील की त्याचे उत्तर कसे लिहायचे काय नाही आणि कोणी कुठला पॉइंट लिहिलेला आहे त्याचं आपण वाचन करूयात इथे. हो हो चालेल. चला जय श्रीकृष्ण सर्वांना. आपण इथे जय थांबूयात आज. हो जय श्रीकृष्ण.